इमॅजिन करा की तुमच्यासमोर मी एक गोल्ड फिश ठेवला आहे. फिश टँकमध्ये नाही, पाण्यानं भरलेल्या मिक्सरमध्ये, आणि त्याचं बटन तुमच्या हातात आहे. तुम्ही ते बटन चालू कराल का? असाच एक एक्सपेरिमेंट मार्को एव्हरेस्टी नावाच्या एका माणसानं 2000मध्ये केला आणि जगासमोर एक विचार करण्यासारखा प्रश्न ठेवला. त्यानं काय केलं, एक आर्ट पीस म्हणून ज्याचं नाव हेलेना ठेवलेलं होतं, 5-6 मिक्सर ठेवले ज्याच्यामध्ये गोल्ड फिश होते जिवंत. मिक्सर प्लग्ड इन होते आणि त्यांचं चालू करायचं बटन तिथंच होतं. काय करायचं किंवा काय नाही करायचं हे नेमकं काय आहे असं काही सांगणारं तिथं काही नव्हतं. बऱ्याच जणांची बघायला गर्दी जमली की नेमकं काय प्रकार आहे. आणि त्यातल्या काही जणांच्या मनात हा प्रश्न आलाच की मी जर बटन दाबलं तर, आणि त्यांनी दाबलं. बराच गोंधळ उडाला. ॲनिमल राईट्सवाले आले, प्रोटेस्ट करायला लागले. त्यांनी पोलिसांना बोलवलं आणि सांगितलं की मार्कोला अटक करा. मार्कोचं एकच म्हणणं होतं की मी काहीच नाही केलेलं, ना मी कुणाला काही करायला लावलं. जे काही केलं ते लोकांनी केलं. आणि या घटनेनं लोकांना 3 प्रकारात विभागलं. आणि जसं म्हणलं की जगासमोर एक मोठा प्रश्न ठेवला. ते 3 प्रकार कोणते? एक तर ते सॅडिस्ट लोक ज्यांनी बटन दाबलं आणि त्या बिचाऱ्या गोल्डफिशला ब्लेंड केलं. दुसरे म्हणजे मोरलिस्ट ज्यांनी आवाज उठवला, त्या गोष्टीच्या विरोधात प्रोटेस्ट केला. आणि तिसरे, ज्यांची तिथं सगळ्यात जास्त संख्या होती, ते म्हणजे वॉयर्स. अशी लोक जे तिथं थांबले, लोकांना बटन दाबताना बघितलं, लोकांना प्रोटेस्ट करताना बघितलं, पण कुणाला अडवलं नाही आणि कुणामध्ये सामीलसुद्धा झाले नाही, फक्त बघत राहिले. आणि इथं आला तो सगळ्यात मोठा प्रश्न की आपल्यासमोर जर एखादा गुन्हा घडत असेल ज्याच्याशी आपलं डायरेक्टली काही घेणं देणं नाही, गुन्हा किती का लहान असाना, किती का मोठा असाना, आपण कोणत्या प्रकारात मोडतो? सॅडिस्ट लोक म्हणजे अशी लोक ज्यांच्याकडे पॉवर आहे आणि त्या पॉवरमध्ये एवढे आंधळेत की त्यांना चांगलं आणि वाईट कळतच नाही. एखादी गोष्ट चुकीची आहे हे सांगणारं त्यांच्यावर कोणी नसतंच. मोरॅलिस्ट म्हणजे असे लोक ज्यांचा या गोष्टीवर विश्वास आहे की एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर ती चुकीचीच आहे, इवन इफ नो वन इज टॉकिंग अबाउट इट. पण तिसरे येतात सगळ्यात भयंकर लोक ज्यांच्यापासून या जगाला सगळ्यात जास्त धोका आहे, ते म्हणजे वॉयर्स. आजकाल आपल्या आसपास या जगात जे काही घडतंय ते बघता अख्खं जगच या कॅटेगरीमध्ये येतं का काय असं मला वाटतंय. ही अशी लोक आहेत जी शांत आहेत, काहीच घेणं देणार नाही, फक्त बघ्याची भूमिका आहे. जर कोणाला काही वाईट करताना बघितलं तर मी थोडीच केलंय, मी त्याच्यापेक्षा किती आणि कसा चांगला आहे हे स्वतःला सांगून शांत बसतात. आणि जर कोणासोबत वाईट होताना बघितलं तर बरं झालं, माझ्यासोबत किंवा माझ्या एखाद्या परिचितासोबत झालं नाही किंवा माझ्यासोबत थोडीच झालं आहे असं म्हणून स्वतःला सांत्वन देऊन शांत बसतात. बस बघत राहतात. त्या खाटिकाच्या दुकानाबाहेर ठेवलेल्या खोरड्यातल्या कोंबड्यांसारखं आयुष्य झालं आपलं. जोपर्यंत स्वतःवर वेळ येत नाही तोपर्यंत कुणाचाच आवाज निघत नाही, आणि ज्यावेळी स्वतःवर वेळ येते त्यावेळी एकच आवाज निघतो की माझ्या मदतीला का कुणी येत नाही.